देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेला मोका लावल्यानंतर धक्कादायक गोष्ट समोर येताना दिसते। फिर्यादी देवेंद्र जोगच न्यायालयात त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलंय। मारण्याची चिथावणी नसल्याचं म्हणजे मारण्याने कोणत्याही प्रकारची चिथावणी नसल्याचं प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटलंय। मोका अंतर्गत कारवाई आता कशी काय गजा मारण्याच्या विरोधात टिकणार याचं आता पोलिसांसमोर आव्हान आहे। कारण खुद्द या प्रकरणात ज्या व्यक्तीला म्हणजे फिर्यादीला मारहाण झाली ज्याचं नाव देवेंद्र जोग आहे त्यांनीच न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र देऊ केलं, ज्यात त्यांनी असं म्हटलंय की जीवे मारण्याची कोणत्याही प्रकारची चिथावणी मला गजा मारण्याने दिलेली नव्हती आणि त्यांना असं प्रतिज्ञापत्रात म्हटल्यामुळं आता जो मोका कायदा म्हणजे मकोका कायदा गजा मारण्याच्या विरोधात लावण्यात आलेला आहे तो आता न्यायालयामध्ये टिकेल की नाही, स्टँड होईल की नाही आणि ते टिकवण्याचं पोलिसांसमोर सगळ्यात मोठा आव्हान असणार आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, काय माहिती याबद्दल? विशाल, देवेंद्र जोग यांना मारहाण झाल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावरती मोकाची कारवाई जी आहे ती करण्यात आलेली होती। पोलिसांकडून अत्यंत कडक भूमिका घेतलेली होती पोलिसांनी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आक्रमक झालेले होते या प्रकरणामध्ये। मात्र आता या सगळ्या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। जे फिर्यादी देवेंद्र जोग त्यांनीच न्यायालयामध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केलंय ज्यात त्यांनी गजा मारणे यांनी कुठली कोणी दिली नसल्याचं म्हटलंय। त्याच्यामुळे गजा मारणे याचा मोकातला सहभाग जो आहे तो कायम ठेवणं आता पोलिसांसमोर मोठं आव्हान असणार आहे। या गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग जो आहे तो या प्रकरणी चिथावणी दिली अशा स्वरूपाचा आरोप त्याच्यावरती ठेवण्यात आलेला होता। देवेंद्र जोग याला मारण्यासाठी जी चिथावणी जी आहे ती गजा मारणे यांना दिली असं म्हणण्यात आलेलं होतं। मात्र आता देवेंद्र जोग यांना असं काही झालं नसल्याचं प्रतिज्ञापत्र दिल्यामुळं पोलिसांसमोरच्या अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेत आणि पोलीस तोंडावरती पडलेत असं म्हणावं लागेल। धन्यवाद वैभव, या सगळ्या माहितीबद्दल। बघूयात आता न्यायालयामध्ये याबद्दलची सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रतिज्ञापत्राचा नेमका कशा पद्धतीने पुढे परिणाम होतोय।